जब से पालिका चुनाव की घोषणा हुई है, कांग्रेसी नेता सत्ता हथियाने के बड़े बड़े ख्वाब देख रहे हैं, लेकिन इस गहमा गहमी में वो यह तक भूल गए हैं कि चुनावी आचार संहिता नाम की कोई चीज होती है। कांग्रेसी नेता चुनाव जीतने की उधेड़बुन में सब नियमों को साख पर रखकर अपनी मनमानी को अंजाम दे रहे हैं। हम आपको बता दें कि चुनावी आचार संहिता के दौरान किसी भी प्रकार की सभा आयोजित करनी हो तो निर्वाचन आयोग की इजाजत लेना जरूरी होता है। साथ ही किसी भी धार्मिक स्थल को राजनीतिक मंच नहीं बनाया जा सकता। मगर इन सभी नियमों को दरकिनार कर कांग्रेसी नेता रामशेठ ठाकुर, विधायक प्रशांत ठाकुर, कांग्रेस के अध्यक्ष लक्ष्मण पाटिल, कार्याध्यक्ष अरुण शेठ भगत, अनिल भगत, कल्पना ठाकुर, सुनंदा पाटिल, राजू सोनी आदि नेताओं द्वारा आचार संहिता का उल्लंघन किए जाने की शिकायत शेका पक्ष के प्रवक्ता मल्लीनाथ गायकवाड़ ने निर्वाचन अधिकारी से की है। अपनी शिकायत में मल्लीनाथ गायकवाड़ ने निर्वाचन आयोग को बताया है कि कांग्रेसी नेताओं ने 16 नवंबर को पनवेल स्थित कोलीवाड़ा परिसर में उम्मीदवारों की प्रचार रैली निकाली थी, जिसमें उन्होंने बैंड का इस्तेमाल किया था, जिसकी लिखित इजाजत निर्वाचन आयोग से नहीं ली गई। साथ ही जरीमरी माता मंदिर को राजनीतिक मंच बनाकर वहां उपस्थित कोली समुदाय को कांग्रेसी नेताओं ने संबोधित किया था, जिसमें उन्होंने जातिवाचक शब्दों का इस्तेमाल कर कोली समुदाय के लोगों को भावनिक आह्वान किया था। इन तमाम बातों से आचार संहिता का उल्लंघन हुआ है। लिहाजा श्री गायकवाड़ ने निर्वाचन आयोग से मांग की है कि रामशेठ ठाकुर और विधायक प्रशांत ठाकुर सहित अन्य 6 लोगों पर निर्वाचन आयोग कार्रवाई करे, और अगर निर्वाचन आयोग कार्रवाई करने में ढिलाई बरतता है तो हम अदालत का दरवाजा खटखटाएंगे, ऐसी चेतावनी मल्लीनाथ गायकवाड़ ने दी है। की पनवेलच्या प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी पनवेलच्या कोळीवाड्यामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या कार्यक्रमाची कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती, तरीही मग त्यामध्ये रामशेठ ठाकूर यांच्या समेत आमदार प्रशांत ठाकूर आहेत, पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण शेठ पाटील, तालुक्याचे कार्याध्यक्ष अरुण शेठ भगत, त्याचप्रमाणे 4 उमेदवारांमध्ये अनिल भगत, कल्पना ठाकूर, सुनंदा पाटील आणि राजू सोनी या 4 उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी गेलेले असताना या चौघांसमवेत अनेक उपस्थितांनी मिळून बँड हे वाद्य वाजवत त्यांची मिरवणूक काढली गेली। मिरवणुकीचा समारोप त्या ठिकाणच्या जरीमरी मंदिरामध्ये करण्यात आला। जरीमरी मंदिरामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वांनी मिळून महाआरती केलेली आहे। महाआरतीच्या नंतर त्या ठिकाणी जी सभा घेण्यात आली तिथे स्पीकर लावून सर्वांनी आवाहन केलेलं आहे। मग रामशेठ ठाकूर साहेबांनी त्या ठिकाणी कोळी बांधवांना त्यांच्या कोळी समाजाला उद्देशून म्हणजे जातीवाचक धर्माला आव्हान करणारं असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। आणि या सगळ्यांची आचारसंहिता भंगाखाली जर पाहिलं तर या प्रत्येकाची परवानगी घेणं आवश्यक आहे। पोलीस परवानगी ती त्यांनी घेतलेली नाही। त्याचप्रमाणे कुठल्याही धार्मिक स्थळाचा वापर हा राजकीय व्यासपीठ म्हणून केला जाऊ नये अशा स्पष्ट निर्देश या आचारसंहितेमध्ये महाराष्ट्र निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। त्यामुळे या सगळ्याचा भंग त्यांनी केल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे आणि याची दखल घेऊन त्याची नोंद घ्यावी अशी तक्रार पनवेल शहर शेतकरी कामगार पक्षाचा प्रवक्ता या नात्याने मी केलेली आहे। यात उदाहरण म्हणून सांगता येण्यासारखं ज्या वेळेला धार्मिक आवाहन केलं जातं आणि ते कोर्टामध्ये सिद्ध होतं त्यावेळेला इतिहास पाहिला तर शिवसेनेचे तत्कालीन आमदार सुभाष देसाई असतील, मधुकर सरपोतदार असतील, वामनराव महाडिक असतील किंवा रमेश प्रभू असतील, या चौघांचे निवडून आल्यानंतर सुद्धा आमदारकी रद्द होऊन त्यांना 6 वर्षासाठी अपात्र ठरवण्यात आलेलं होतं आणि जातीवाचक वक्तव्य करून या उमेदवारांना निवडून येण्यास मदत केल्यामुळे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना 6 वर्षाचा मतदानावर बहिष्कार करण्याचा निर्णय हायकोर्टाने दिलेला होता। तो आदर्श या ठिकाणी समोर ठेवून त्याप्रमाणे कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही या अर्जात केलेली आहे। त्यानुसार निवडणूक आयोग काय भूमिका घेते आणि त्या भूमिकेला अनुसरून जर का त्यांनी योग्य निर्णय घेतला तर या
सगळ्या 7 लोकांना 6 वर्षासाठी त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शिक्षा होऊ शकते। अशा पद्धतीनं आपण कुठे काय करत आहोत, कुठे काय वक्तव्य करत आहोत याचंही भान या नेत्यांना राहिलेलं नाहीये। हे समस्त पनवेलच्या जनतेने लक्षात घ्यावं। कोळी बांधवांनी देखील त्यांच्या मंदिरात परवानगी देण्या अगोदर पोलीस खात्याची परवानगी किंवा निवडणूक आयोगाची परवानगी घेणं गरजेचं होतं। कदाचित त्यांना माहीत नसेल, त्यामुळे समाजाला मी दोष देणार नाही, परंतु या ठिकाणच्या नेत्यांना समजायला हवं होतं। त्यांनी ती सीमा ओलांडलेली आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत जर का निवडणूक आयोगाकडून काही होऊ शक्य नसलं तर उच्च न्यायालयापर्यंत जाण्याची वेळ आली तरीही आम्ही जाणार आहे, हे आम पनवेलच्या समस्त जनतेला मी सांगू इच्छितो।